पुढचा विषय हाच आहे कल्पक उपक्रम, ज्याच्यासाठी मी किशोर सरपोतदार सरांना पुढे व्यासपीठावर निमंत्रित करणार आहे. सरपोतदार या आडनावाशिवाय मराठी चित्रपटाचा इतिहास लिहिला जाणार नाही. त्या इतकं भरीव योगदान या कुटुंबाचं चित्रपट क्षेत्रामध्ये आहे. आणि केवळ चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शन इतक्यापुरता ते मर्यादित नाही आहे. कलाकारांना, नवीन कलाकारांना व्यासपीठ, कलाकारांच्या समवेत राहणं आणि आता स्नेहमंच संस्थेच्या माध्यमातून अनेक सांगीतिक उपक्रमामध्ये सुद्धा किशोर सरपोतदार हे अग्रेसर आहेत. मी त्यांना विनंती करते, कल्पक उपक्रम हा विषय आम्ही आपल्याला दिलेला आहे, आपण त्याची मांडणी करावी. आता कल्पक उपक्रम, तर याच्यात एक तर वेळ खूप कमी आहे, मला माहिती आहे. मला सलील कुलकर्णींपासून सगळ्यांचे ऐकायचं आहे, त्यामुळे मी माझं थोडक्यात आणि नेमक्या शब्दात सांगायचा प्रयत्न करतो. एकतर व्यवसायाने मी बिझनेसमन आहे आणि बिझनेसमनला थोडंसं एक करावं लागतं की कुठली तरी कल्पना तुम्ही व्यवसायात आणली, काहीतरी नाविन्यपूर्ण, तरच तुम्ही बिझनेसमध्ये यशस्वी होता. तीच कल्पना, तीच थेअरी लक्षात घेऊन कल्पक उपक्रम राबवायचा आम्ही खूप प्रयत्न केला. तर माझी जी काही जडणघडण झाली ती पुणा गेस्ट हाऊस. माझ्या आजोबांनी, नानासाहेब सरपोतदारांनी सुरुवात केली आणि त्यावेळी त्यांनी मुखपट निर्मिती केली. त्यावेळी पुणा गेस्ट हाऊस हे असं होतं की कलाकारांचं बाहेरगड म्हणून त्यांनी ओळख निर्माण करून दिली. एक फॅसिलिटी त्यांनी निर्माण केली. नुसता व्यवसाय न बघता त्यांनी तिथे प्रत्येकाला एक असं व्यासपीठ प्राप्त करून दिलं की इथं तुम्ही, मग त्यावेळेस बालगंधर्व जे असतील, लता दिदी असतील, ह्या प्रत्येकाने त्या वास्तूमध्ये त्यांची कला त्यांनी म्हणजे सादर केली म्हणण्यापेक्षा त्यांनी एकमेकात ती सादर केली त्यावेळे. आणि गप्पा गोष्टींच्या माध्यमातून तिथं जे वास्तव्य असायचं, म्हणजे वसंतराव असतील, भीमसेन अण्णा असतील, गदिमा असतील, ते तू पेटी घे, मी तबला घेतो, मी गायला बसतो, ह्या वातावरणात ती पुणा गेस्ट हाऊसची संस्कृती तयार झाली. माझ्या आजोबांनी त्यावेळेस, आता कल्पक उपक्रम ह्याविषयीच आपण बोलतोय म्हणून, की त्यांनी आहारमाला म्हणून त्यावेळेस भारतातलं सगळ्यात पहिलं आदरातिथ्य क्षेत्रातील, म्हणजे हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील पहिलं मासिक त्यांनी सुरू केलं. 2 वर्ष त्यांनी ते चालवलं. त्यानंतर माझ्या आजोबांचं निधन झालं. माझ्या काकांनी पुणा गेस्ट हाऊसची स्थापना करोलबागला केली आणि तिथे पुणा गेस्ट हाऊस लक्ष्मी रोडसारखीच रेप्लिकासारखं तिथे सांस्कृतिक वातावरण जोपासलं, की जिथं आत्ता जी नावं घेतली ह्या 80-90 वर्षातल्या इतिहासातले जेवढे कलाकार तुम्ही मराठीतले असतील, साहित्यिक असतील, हे सगळ्यांचं वास्तव्य तिथं असायचं. एक प्रसंग असा झाला होता की भीमसेन अण्णा आणि माझे काका बसले होते दिल्लीला आणि यशवंतराव चव्हाण त्यांचे मित्र. तर त्यावेळे सांस्कृतिक संरक्षण मंत्री होते आणि ते म्हटले की मला गायचं आहे आता. आणि यशवंतरावला, म्हणजे त्यांच्या भाषेत ते मित्र असल्यामुळे, तर त्यावेळी यशवंतराव म्हटले मी येऊ शकत नाही प्रोटोकॉल म्हणून, पण मी फोनवरनं तुझा गाणं ऐकतो. आणि ती मैफल पुणा गेस्ट हाऊसला रंगली. ह्याचा उल्लेख एका दिवाळी अंकात एका तिथल्या नागरिकांनी आत्ता केला होता. तर असं काही वेगळेपण व्यवसाय सांभाळत असताना करायचा प्रयत्न केलं. माझ्या वडिलांनी त्यावेळेस पुणा गेस्ट हाऊस बघत असताना एक लक्षात आलं त्यांचं, ते खूप नाट्य आणि संगीतप्रेमी किंवा चित्रपटाचा तिथं राबता असायचा. तर त्यांनी एक गरज लक्षात घेतली आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पुण्यातली स्थापना केली. आत्ता जे ऑफिस आहे ते त्यांनी जयंतराव टिळकांच्या मागे लागून ते घेतलं. त्याचबरोबर त्यांनी आणि चित्तरंजन कोल्हटकरांनी बहुरूपी नाट्यसंस्था म्हणून सुरू केली होती, की त्यावेळी आत्तासारखी थिएटर नव्हती. म्हणून मुंबईमध्ये त्यांनी एक थिएटर तयार करायचे आणि मे महिन्यात किंवा सुट्टीच्या काळामध्ये असे काही उपक्रम, सांगीतिक उपक्रम असतील किंवा नाट्याचे उपक्रम असतील, असे ते तिथं करायचे. पुण्यातली सगळ्यात, म्हणजे पुण्यात त्यांनी चित्रपटविषयक काही संमेलनं घेतली, नाट्यविषयक घेतली. तर असं ते वातावरण त्यांनी जोपासायचा प्रयत्न केला. त्यामुळे एक प्रसंग असा की स्वामी नाटक होतं आणि त्याची 100 प्रयोग झाले. त्यावेळे शनिवार वाड्यावर त्याचा प्रयोग करण्यामागे माझ्या वडिलांचा हात होता. म्हणजे सांस्कृतिक वातावरण जोपासत असताना वेगवेगळे उपक्रम राबवणं, ह्याचं थोडीशी म्हणजे संस्कार माझ्यावर त्यावेळेपासून झाले. माझ्या बोलण्यात मी सांगत असता मी हे केलं, मी ते केलं असं आलं तरी कृपया त्याचा गैरअर्थ घेऊ नका. काही उपक्रम वेगळ्या पद्धतीने केले गेले
वडिलांनी केले, आजोबांनी केले, काकांनी केले. मी काही करायचा प्रयत्न केला कॉलेज लाईफपासनं. त्याचा मी उल्लेख केला तर फक्त असं समजू नका की माझ्यातला मीपणा मी सांगतोय. स्टुडंट्स ॲक्टिव्हिटी सेंटर म्हणून मी कॉलेजला असताना सुरू केलं आणि सॅक म्हणून. आणि त्याच्यात हेतू हा होता की आजी आणि माझी विद्यार्थी किंवा विद्यार्थ्यांमधले जे सुप्त कलागुण असतील ते जोपासले जावेत म्हणून त्यावेळी आम्ही संगीत नाट्य शताब्दी होती त्यावेळी आम्ही तोही उपक्रम कॉलेजमध्ये केला होता. आणि आत्ताचे विजय कोपरकर असतील, मीना फातर्पेकर असेल, हे सगळे लोक त्या आमच्या संस्थेतले होते सभासद. तर त्यावेळी जी आयडिया आम्हाला सुचली होती की विद्यार्थ्यांसाठी सारखं काहीतरी नवीन सांस्कृतिक उपक्रम करत राहावे. वक्तृत्व स्पर्धा करायची आपण. आणि आपल्याला माहिती आहे की वक्तृत्व स्पर्धेला यायला म्हणजे आत्ता जी आपली उपस्थिती आहे एवढी उपस्थिती नसणार त्यावेळी. मग आम्ही काय केलं, एक डोक्यात कल्पना माझ्या आली. म्हटलं आपल्याला काय बघायचं आहे तर वक्तव्य बघायचं आहे, सभाधीटपणा बघायचा आहे, विषयाची मांडणी कशी करायची बघायची. मग विद्यार्थ्यांना ते जर का प्रोत्साहक म्हणजे त्यांना सोपं वाटलं तर नक्कीच त्याचा सहभाग वाढणार. म्हणून एक स्पर्धा अशी घेतली, त्याचं नाव दिलं काय वाटेल ते. आणि त्या काय वाटेल त्याच्या नियम काहीच नव्हते. मग त्याच्यात जाहिराती अशी केली होती की जाहिरातीमध्ये रताळ्याची आवक वाढली आहे, अमुक तमुक असं पेपरला करून. आणि हे काय तर काय वाटेल त्या विषयावर तुम्हाला बोलायचं आहे, तुमची बडबड फक्त 5 मिनिटच ऐकून घ्यायचे आहे. म्हणजे नियम वेगळ्या पद्धतीने सांगितले. त्याला इतका प्रतिसाद मिळाला कारण तुम्ही कुठलाही. आणि मग वर्गावर्गात जाऊन सांगत होतो की तुम्ही वक्तृत्व स्पर्धेमध्ये मुलं का घाबरायची, तर तयारी करायची, अभ्यास आहे, त्यामुळे मुलं घाबरायची. तर त्याला जाऊन समजून सांगायचो की आता मी असं आलो, अमुक झालं, एकाचं भांडण झालं, अमुक झालं तमुक झालं, तुम्ही फक्त तेवढं बोला की तुमचा जो प्रसंग आहे तुम्ही काहीही सांगा, तुम्हाला आम्हाला तुमचं फक्त तेवढं बघायचं आहे. आणि हे कल्पक उपक्रम राबवल्यामुळे प्रचंड प्रतिसाद त्या स्पर्धेला मिळाला. त्याचवेळी आम्ही गेले 40 वर्ष स्वातंत्र्यवीर सावरकर वाङ्मय वक्तृत्व स्पर्धा महाविद्यालयीन, शालेय आणि खुला गट याच्यात आम्ही अजूनही म्हणजे त्यावेळी चालू केली ती अजूनही चालू आहे. एका राष्ट्रपुरुषाच्या साहित्यावर आधारित असलेली ही एकमेव भारतातली स्पर्धा आहे. त्याच्यानंतर प्रत्येक ॲक्टिव्हिटीला पैसे लागतात. विद्यार्थ्यांकडून पैसे कुठून आणायचे म्हणून स्वाक्षरी स्पर्धा घेतली. 10 रुपयाला स्वाक्षरी तुमची. आणि जेव्हा म्हणजे स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. प्रत्येकाला टार्गेट दिलं होतं कोणाचीही सही घे आणि 10 रुपये घे त्याच्याकडनं. तर तुमची सही मागितल्यावर प्रत्येकजण उत्साहाने तो द्यायचा. त्यामुळे त्या माध्यमातून पैसे गोळा झाले. आणि बक्षीस समारंभाच्या वेळी ज्यांना बक्षीस होती त्यांना कानात सांगितलं होतं बक्षीस मिळाले की पैसे परत तुम्ही डोनेट करायचे आमच्या संस्थेत. नंतर त्यावेळेस एक लक्षात आलं की खूप अभ्यास करायचा आपल्याला, खूप पुस्तकं वाचायची आहेत, खूप पेपर वाचायचे आहेत आणि वेळ कमी आहे. तर फास्ट रीडिंग विथ रिस्पेक्ट टू युअर मेमरी ह्याचे कोर्सेस आम्ही घेतले शाळांमध्ये जाऊन, कॉलेजमध्ये जाऊन. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर असं एक लक्षात आलं की मंगळागौरीचे खेळ हे त्यावेळेस आमच्या म्हणजे लक्षात आलं की ह्याला कुठेतरी आपल्याला लोकांपर्यंत आणले पाहिजेत. म्हणून मंगळागौरी खेळ ह्याच्या स्पर्धा आम्ही सुरू केल्या. आमच्या परीक्षका कोण असतील तर सरोजिनीताई बाबर, शांताबाई शेळके, त्या माझ्याबरोबर रिक्षातून सुद्धा परीक्षण करायला आलेल्या आहेत. मला आत्ता म्हणजे त्यावेळेस खरंच कळलं नाही बरं का की एवढी मोठी पर्सनॅलिटी आपल्याबरोबर येत आहेत आणि त्या सहजपणे वावरत होत्या. त्यांनी त्या स्पर्धा बघून त्यांनी त्यांचा रांजाई म्हणून कार्यक्रम टी व्हीवर सुरू केला, त्यातलेच परीक्षकांनी. आणि आम्ही काय केलं की ह्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे या स्पर्धेला म्हणून आम्ही घरोघरी जाऊन परीक्षण करतो. आम्ही म्हणायचो फक्त त्यावेळी मोबाईल वगैरे नव्हतो, फक्त कळवा मंगळागौरीचे खेळ आहेत. आम्ही ही परीक्षक मंडळी आम्ही तिथे घेऊन जायचो, परीक्षण करायचो, अर्धा तासाचं परीक्षण असायचं आणि प्रचंड प्रतिसाद त्याला मिळाला. आणि मग ह्या मंगळागौरीचे मग बाकीचे लोक त्याच्या स्पर्धा घ्यायला लागले. मग त्याचे टीम्स तयार झाल्या, मंगळागौर खेळ शिकवण्याच्या टीम तयार झाल्या. संस्कार भारतीत त्याच्यात खूप पुढाकार घेतला नंतर. तर हे सुद्धा म्हणजे
मला असं वाटतं की हे नाविन्यपूर्ण उपक्रम आम्ही जे केले ना ते ट्रेंड सेटरसारखे झाले की त्याचे नंतर अनुकरण नंतर लोक करत गेले. नंतर एक लक्षात आलं की संस्कृती किंवा संगीत किंवा असे एक पात्री असेल किंवा कलाकार असेल, जो पेंटर आहे, चित्रकला आहे, ह्याला कुठेतरी एका व्यासपीठावर आणलं पाहिजे. माझा व्यवसाय फूडशी रिलेटेड आहे म्हणून 1989 साली भारतातलं सगळ्यात पहिलं फूड फेस्टिवल मी फर्ग्युसनच्या महाविद्यालयात केलं, 6.5 एकरमध्ये. म्हणजे आत्ता जे बुक फेस्टिवल वगैरे झालं, 150 वर्षाच्या इतिहासात फर्ग्युसनच्या कोणालाही ते जागा देत नव्हते. फक्त माझ्या त्या खाद्य महोत्सवाला दिली. त्याच्यात 150हून अधिक स्टॉल त्यावेळेस 1989 साली, ज्यावेळेस मोबाईलही नव्हते. 4 आण्याच्या वडापावपासनं 100 रुपयाच्या ख्रिश्चन टर्कीपर्यंत सगळे पदार्थ होते. वेगवेगळ्या प्रांताचे पदार्थ आम्ही आणले होते. आणि त्याचबरोबर एका बाजूला एक स्टेज केलं होतं आणि तिथं मुक्त व्यासपीठ केलं होतं. तिथे कलाकारांना मुक्त व्यासपीठ केलं होतं. एका बाजूला चित्रकला, शिल्पकला असं सगळं. आणि हे बघायला लोक गुडलकपर्यंत लांब लाईन लागायची. मग 2 वर्ष झाल्यावर फर्ग्युसनच्या व्यवस्थापनाने कळवलं की नाही, आता अनेक लोक आमच्या मागे लागलेत, त्यामुळे फूड फेस्टिवल आता इथं करू नका, कारण प्रदर्शनाला मग आता फक्त पुढे पुस्तक महोत्सवाला त्यांनी द्यायला सुरुवात केली. तोपर्यंत कोणालाही ते देत नव्हते आता. मग मी त्याच्यानंतर न्यू इंग्लिश स्कूल रमणबागमध्ये हे फेस्टिवल करायचो. ह्याच्यात एकच हा फॉर्म्युला काय केला होता की खाद्य महोत्सव, त्याच्याचबरोबर अनेक कला. आणि हाच प्रयोग इतका सक्सेसफुल झाला की बरं, आमच्याकडे मास्टरी काय होती की फूडचे स्टॉल. बाकीच्यांना हे कधी करता यायचं नाही, कारण फूड स्टॉल आणू शकायचे नाहीत. ते महोत्सव होईल, बाकी कन्झ्युमरचं एक्झिबिशन होईल, पण फूड त्यांना जमायचं नाही. त्यामुळे हा फॉर्म्युला घेऊन मग कोल्हापूरला, लातूरला, बेळगाव, दिल्ली अशा ठिकाणी आम्ही जाऊन हे सगळे महोत्सव केले. आणि अशा वेगळ्या माध्यमातून कला कशी लोकांपर्यंत येईल, अनेक कलाकारांना त्यांनी व्यासपीठ मिळवून दिलं या माध्यमातून. चॉकलेटचा बंगला आम्ही केला होता ॲट्रॅक्शन म्हणून लहान मुलांना. तर काही असे कलाकार, काही तरुण कलाकार होते की आम्हाला काहीतरी द्या. म्हटलं एक काम करा, चॉकलेटचा राजवाडा बनवून द्याल का म्हटलं, 40 फुटी उंच. त्यावेळे कॅडबरीनी मला स्पॉन्सरशिप दिली होती आणि तोही राजवाडा आम्ही केला होता. तो बघायला लांबून लांबून लोक आले होते. तर अशा प्रकारचे काही कल्पक उपक्रम आपण जर का केले तर मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रामध्ये 100% त्याला प्रतिसाद मिळतो, तरुणाई त्याच्याकडे आकर्षित जाते, असं मला ह्या सगळ्या याच्यातून खूप अनुभव आहे. म्हणजे अनुभव आला. नंतर काही व्याख्यानमाला, त्यावेळे महाभारत त्यावेळे खूप चांगल्या पद्धतीने चाललं होतं. तर कर्ण खरा कोण होता म्हणून दाजी पणशेकरांचं आम्ही व्याख्यान ठेवलं होतं. आणि तुम्हाला सांगतो, टिळक स्मारकला उभं राहायला जागा नव्हती, मग 2 स्क्रीन आम्ही लावली. तर हे वेगवेगळे उपक्रम केले, आधुनिक करतोय. पुन्हा गेस्टच्या व्यासपीठाच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम करतोय. आता मी त्याच्याविषयी माहिती देत नाही, वेळोवेळी आपण अशाच व्यासपीठावरनं व्यक्त करायला परवानगी मिळेल. मला असं म्हणायचं की आता मी जास्त वाचून दाखवत नाही, पण चित्ररावजी, मी काही नोट्स काढून आणल्या होत्या, जे मी तुम्हाला सुपूर्द करतो की कॉर्पोरेशनकडनं कल्चरल ॲक्टिव्हिटी डेव्हलप होण्यासाठी आपण काय करता येईल, हे कॉर्पोरेशनकडनं मी काही मागण्या केलेल्या आहेत. किंवा कॉर्पोरेशन तसंच प्रेक्षकांकडनं, रसिकांकडनं सुद्धा काय अपेक्षा आहे आपल्याला. तर हे मी एक आपल्याला आज डॉक्युमेंटेशन करायचं आहे, तर ते मी आता वाचून दाखवत नाही, मी तुम्हाला सुपूर्द करतो. याचा नक्की तुम्हाला उपयोग होईल. हां, ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद.